सोलापूर जिल्ह्यामधील सर्वाधिक चर्चेत असलेली अनगर नगरपंचायत निवडणूक ही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। अर्जबाद, राजकीय जल्लोष, कोर्टबाजी आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती यामुळे आता अनगरमध्ये पुन्हा निवडणुका होणार का हा प्रश्न सगळ्यांना पडलाय। अनगरमध्ये नेमकं काय होणार आहे बघूया। अनगर नगरपंचायतीत पुन्हा निवडणूक होणार। राजन पाटील विरुद्ध उज्ज्वला थिटे, संघर्ष आणखी तापणार। नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार की फक्त निकाल स्थगित। राजन पाटील समर्थकांना तिसऱ्यांदा विजयोत्सवाची संधी। अनगर नगरपंचायतीच्या भाजप कार्यकर्त्यांना 21 डिसेंबरला पुन्हा एकदा विजयोत्सव साजरा करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतला संघर्ष शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं। पहिल्यांदाच नगरपंचायत निवडणूक असलेल्या अनगरमध्ये भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले राजन पाटील, त्यांचे 2 पुत्र आणि त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे या 2 गटांमधला संघर्ष अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला। राजन पाटील यांच्याकडून होत असलेल्या दमदाटीमुळे उज्ज्वला थिटे पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज भरायला गेल्या होत्या। मात्र छाननी दरम्यान उज्ज्वला थिटेंचा अर्ज सूचकाची सही नसल्यानं बाद झाला। निवडणूक बिनविरोध झाली। अनगर नगरपंचायतीत भाजपच्या प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्षपदी विजय झाल्यानं राजन पाटील समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला होता। अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटेंनी कोर्टात धाव घेतली। अर्ज मुद्दाम बाद केला असा आरोप करत त्यांनी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात धाव घेतली। त्यांचं अपील फेटाळण्यात आलं। राजन पाटील समर्थकांनी पुन्हा जल्लोष केला। अर्ज भरायला येण्यासाठी खूप अडथळे आणलेले होते। त्यातूनही मी तिथपर्यंत संकट पार करत तिथपर्यंत गेलेली होते। नंतर तिथे तांत्रिक बाबीमुळे माझा अर्ज त्यांनी बाद केला। परत मी न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये मी तिथं गेले। तिथंही काही कागदपत्रांमध्ये गहाळ करण्यामध्ये आला आणि आमच्या विरोधात निकाल गेला। 20 तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे। पण मी उच्च न्यायालयात अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत माझे उच्च न्यायालयाची निकालाची प्रत जे असेल ते हाती येत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती असावी अशी मी मागणी तिथे करते। उज्ज्वला थिटे कोर्टात गेल्यानं आता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनगर नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती असल्याचं पत्र जाहीर केलंय। अनगर नगराध्यक्ष पदाची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे। मात्र निवडणूक आयोगाच्या पत्रात फक्त माघार आणि चिन्ह वाटपाची प्रक्रिया होणार असल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे अर्ज बाद झालेल्या उज्ज्वला थिटे यांना नव्यानं अर्जासाठी प्रक्रियाच करता येणार नाहीये। त्यामुळे 20 डिसेंबरला नगराध्यक्ष पदासाठी मतदानच होणार नाहीये। 21 डिसेंबरला नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची फक्त अधिकृत घोषणा होईल। मागची जिल्हा न्यायालयाचा निकाल झाला त्यानंतर जर उमेदवाराचा अर्ज वैध ठरवला असेल तर त्यांना 3 दिवस माघारसाठी कालावधी देणं अपेक्षित होतं। आमची इथं ऑलरेडी त्यांचा अर्ज जो होता तो कोर्टाने फेटाळला होता। त्यामुळे आता जी नवीन प्रक्रिया असणार आहे 29/11च्या ज्या परिपत्रकानुसार त्यामध्ये नव्यानं नामनिर्देशन पत्र भरण्याचं कुठं आयोगानं उल्लेख केलेला नाही। यामध्ये फक्त नॉमिनेशन, विड्रॉल आणि चिन्ह वाटप असेच प्रोसेस आहे। दरम्यान निवडणूक स्थगितीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं भाजपावर जोरदार हल्लाबोल केला। या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलंय। निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे अनगरची निवडणूक स्थगिती असली तरी त्यामुळे निकाल बदलणार नाही हे स्पष्ट झालंय। त्यामुळे आता राजन पाटील समर्थकांना पुन्हा विजयोत्सवाची संधी मिळणार की हायकोर्टात हे प्रकरण जाणार हे पाहावं लागणार आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।